चेंडूवर चौकार स्वतःचा वैयक्तिक पहिल्या चौकार धावसंख्या दाफलकर आपण बघतोय ते अंकित झाली ती 5 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे रितेश शिंदेकडून. स्ट्राईकला पुन्हा जितेश. पुढचा चेंडू स्टेपवरून खेळायचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा वेळ घेतलाय. थोडासा फंबल त्या ठिकाणी. चेंडू मागे निघून जातो तोपर्यंत फलंदाज धावून 2 धावा इथे पूर्ण करतोय. बॅकअप आहे त्या ठिकाणी. 2 धावा येतात त्या चेंडूवर. जितेशला धावसंख्या 7 धावा धावफलकावर. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहात. 13 बाईकसह पहिल्यांदाच बदलापूरमध्ये दहिवली धमाका, दहिवली चषक 2025. पहिली रजनी पहिली रात्र. सामना क्रमांक 3 सुरू झालाय शिरगाव विरुद्धात कासगाव या दोन संघांमध्ये. ओ फटका, इम्प्रुव्हायझेशन बनवला फटका, डिपॉझिट केलाय तो थेट लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. लांबलचक आणि दिलखेचक षटकार. टप्पा पडल्यानंतर बॅटवर ज्याप्रमाणे कनेक्शन लागलं त्याचं चेंडूचं थेट लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. पुढचा चेंडू रिव्हर्स साठी. व्हॉट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच. मॅग्निफिसंट शॉट. टाळ्यांचा गजरच खूप काही सांगून जातोय. बॅक टू बॅक 6. संघ देखील आपण पाहतोय नेहमीच मिताली 11 या नावाने खेळतोय आणि आज देखील आपण पाहतोय खरं तर कासगाव संघ डिंगडॉंग कासगाव संघ मंदिरावरती खेळतोय आणि तो संघ देखील मिताली 11 या नावाने खेळतोय. कल्पेश टेंबे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कल्पेशजी टेंबे आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 8:32 एक्झॅक्टली चेंडू पडलाय. 19 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रितेश शिंदेने. महागडं षटक. मागचे 4 चेंडू आपण जर बघितले तर 4 चेंडू आले त्या 18 धावा. 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल. प्रोटेक्टिव्ह ओव्हर फॉर टीम बॅटिंग टीम आपण बघतोय जिचं मिताली डिंगडॉंग 11 कासगाव. जितेश खेळतो वैयक्तिक 18 वर. 5 चेंडूमध्ये विशाल खेळतोय वैयक्तिक 1 वर जो स्ट्राईक एंडला फलंदाज असेल. बॉलिंग बरोबर षटक क्रमांक 2 पॉवर प्लेमध्ये गोलंदाज येतोय रितू. रिदममध्ये प्रॉब्लेम पण आता मागे जावं लागेल. मुख्य पंचाच्या भूमिकेत साजिद लाला. स्ट्राईक एंडचे पंच आहेत ते जय पवार. रितू षटक क्रमांक 2. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या मारा करतोय. राऊंड विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न. थोडासा ऑन साईडला पुलचा फटका आपण बघतोय. तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा. तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत फक्त एकच धाव. बघा एक महत्त्वाची सूचना आहे. आम्ही वारंवार आजच्या रात्रीमध्ये तोच पुकार करतोय. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील. करण लहाने आपण मंचावरती या. आपला सुरेंद्र आहे आणि अजून कोणी प्रेक्षक असेल तर आपणही मंचावरती या. आपली जागा आमच्या मनामध्ये. आपण यावं मंचावरती. फक्त 9 खेळाडू असतील. आयोजन कमिटी जे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू मिस केला पूर्णपणे. एक मोठी संधी होती स्ट्रायकिंगला फलंदाज जितेशकडे. ज्या जितेशने आपण बघितलं की मैदानावर पहिल्या षटकामध्ये अत्यंत जबरदस्त बॅटिंग करून धुमाकूळ घातला होता. त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी होती. फुल टॉस चेंडू होता रितूचा. तो एक्झिक्यूट करू शकला नाही. डॉट बॉल जातोय. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर ती काय माहिती 20 धावा. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. पॉवर प्ले सुरू आहे जितेशसाठी. आपण बघतो की डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन थोडासा वाईडिश उभा आहे. पुढचा चेंडू ऑनसाइड प्लेस केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. झेल ड्रॉप. चुका, मिस्टेक्स. जितेश सारख्या बॅट्समनचा झेल सोडला. रितूने मात्र भाग पडत होता फटका खेळण्यासाठी. बरोबर त्या ठिकाणी स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. हातामध्ये त्याच्या झेल होता तो त्याने ड्रॉप केलाय. मोठी चूक केली आहे जितेशचा झेल सोडून. धावसंख्या 21. जितेश खेळतो वैयक्तिक 19 वर. 7 चेंडूमध्ये विशाल त्याला खूप चांगली साथ देतो. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सुरू आहे मिताली 11 कासगाव संघाची. चेंडू मागे जातो. एज अँड गॉन फलंदाज बाद. लिडिंग एज थेट विकेट किपरच्या हातामध्ये. फायनली विकेट काढली आहे रितूने आणि पहिलाच धक्का दिलाय तो मिताली 11 कासगाव संघाला. आघाडीचा फलंदाज बाद होतोय तो विशाल.
विनोद मालुसरे यांच्याकडून. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल ते गोलंदाजाला शिरगावच्या. माझ्यासोबत साईराज साऊंड सर्व्हिस, चांगलं साऊंड, चांगलं संगीत आणि चांगलं आपण बघतोय सिस्टम बघायला मिळते. आणि आमचा आवाज आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवत आहेत, चांगलं संगीत ऐकवत आहेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतोय, फलंदाज हर्षद. अपील पंचांकडे, यस इट इज. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला, अजून एक विकेट, फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट. फलंदाज समोर, त्या ठिकाणी चेंडू हाताला, ऋतूने चांगला चेंडू हाताला होता. राऊंड विकेट आणि त्रिफळा उद्ध्वस्त, पायाच्या मागून यष्टी त्याने वाकवली आहे आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला. बॅक टू बॅक 2 विकेट काढले त्या ऋतूने. म्हणजेच काय तर हॅट्रिक बॉल असेल तो विनोद मालुसरे यांच्याकडून पारितोषिक जे आहे ते विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं, ते शिरगावच्या गोलंदाजांसाठी. हॅट्रिक बॉल फॉर ऋतू. बॅक टू बॅक विकेट फॉर ऋतू. हर्षद बॅक टू डगआउट, शून्यावर बाद झालाय. आतापर्यंत मला असं वाटतं सकाळपासून दुपारपासून बघितलं आपण तर जेव्हा सामने सुरू झाले 2 ते 3 फलंदाज असे आपण बघतोय जे शून्यावर बाद झालेले आहेत. सुरुवात जशी झाली होती आपण या स्पर्धेमध्ये बघितली की वन डाऊन ओपनिंगला आलेला फलंदाज आतापर्यंत 2 मॅचमध्ये शून्यावर बाद झालाय पहिल्या इनिंगमध्ये. म्हणजेच काय तर नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज जेव्हा स्ट्रायकिंग एंडला गेलाय तो शून्यावर बाद झालाय. इथे मात्र बघितलं की तिसरा फलंदाज शून्यावर बाद झालाय. ऋतू हॅट्रिक बॉल घेऊन समोर आहे फलंदाज शैलेश. फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. अप्रतिम फटका, वॅकेंट एरिया, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. थँक्यू. वरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय टीम श्री गणेश कासगाव संघाचे एक चांगले खेळाडू आमचे जवळचे मित्र नितेश लहाणे आणि समाधानजी टेंबे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. मी करण लहानेला विनंती करेल आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. नुकताच बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय करण लहानेनं. खरं तर डोकीची स्पर्धा गाजवली. श्री गणेश कासगाव संघानं तिथे फायनल त्यांनी जिंकली. त्यांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ पुढच्या वाटचालीस. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या 27, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 27 लॉस ऑफ 2 आफ्टर 2 ओव्हर. करंट रन रेट 13.5. षटक क्रमांक 3 आता गोलंदाज घेऊन येते गोलंदाजी मार्गवर. लक्षात ठेवा 8:32 चेंडू पडलाय पहिला या मॅचचा आणि तुमच्याकडे 20 मिनिटं असतात. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकं ही कंप्लीट करायचीच आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्गवर पुन्हा रितेश शिंदे. या रितेशने 19 धावा खर्च केल्या होत्या. एच आणि आपण बघितलं की कॉट विकेट किपरच्या डोक्याला चेंडू फ्लाय झाला. थर्ड मॅनचा खेळाडू चेंडूवर येतोय, चेंडू कव्हर करतोय. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला होता, थोडक्यात बचावलाय फलंदाज. एकदा तिथे कंप्लीट केली आहे. जवळजवळ दुसऱ्यांदा जीवदान मिळायला हरकत नाही असं म्हणायला म्हणजे जितेशला. 28 धावा धावफलकावर 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. सेकंड स्पेलमध्ये आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर रितेश शिंदे. पुढचा चेंडू नेक्स्ट टाइम आहे. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवर येतोय, त्या ठिकाणी जेल करतोय, जज करतोय, जेल घेतोय, फिनिश करतोय. विकेट फॉर रितेश, फलंदाज बाद.
रितेशने काढली विकेट पहिल्या चेंडूवर. व्हेरी फर्स्ट बॉल आपण जर बघितला तर त्याने निश्चित टाकला होता. त्या ठिकाणी बघितलं की एकदा तिथे कंप्लीट केली. स्ट्राईकला फलंदाज पोहोचला तो शैलेश, त्याची विकेट काढली आहे. इम्प्रुव्हायझेशन फटका बनवलाय, चेंडूला पाठवले लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग बघायला मिळते, अप्रतिम फिल्डिंग, पण 2 धावा रोखू शकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीपमध्ये आणि 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करतो. मयूरने खातं उघडलं 2 धावेने. लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. एक्सलंट फिल्डिंग. चेतन लाड त्या ठिकाणी होता. दर्जा दाखवला फिल्डिंगचा चेतनने. या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 30. 3 गडी बाद. जिथे नॉन स्ट्रायकिंगला मयूर. जितेश वैयक्तिक खेळतो तो 20 वर. स्टेप आउट चांगला फटका त्या ठिकाणी. थोडासा कॉन्फिडन्स बघायला मिळतो या चेंडूवर, या फटक्यामध्ये. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ती तुम्हाला जितेशकडे स्ट्राईक रोटेट करायचं आहे. जितेश स्ट्रायकिंगला आता मात्र येतोय. धावसंख्या 31. तिसरं षटक सुरू आहे. पहिलं षटक खूपच प्रोडक्टिव्ह राहिलं. 2 षटकार आपण बघितले, 1 चौकार बघितला. 19 धावा पहिल्या षटकामध्ये रितेशने खर्च केल्या होत्या आणि पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवला त्या रितेशने. बघितलं आपण की विकेट त्याने काढली आपल्या संघासाठी. रितेश टू जितेश. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम झाला फटका त्या ठिकाणी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल सोडलाय. गेंदबाज करे भी तो क्या करे. याच रितेशच्या विरोधात याच जितेशने 2 षटकांनी 1 चौकार मारला होता. त्याची परतफेड करण्याची एक नामी संधी होती. डीपमध्ये मिड विकेटमध्ये झेल सुटलाय खेळाडूकडून. चेतनच त्या ठिकाणी होता. ज्या चेतनचं आपण मगाशी कौतुक केलं, चांगली फिल्डिंग केली होती, त्याचं जजमेंट चुकलं. बघा याचं कारण असं आहे की फ्लडलाईट्समध्ये आपण खेळत आहोत, विद्युत प्रकाशझोतामध्ये खेळत आहोत. ज्या विद्युत प्रकाशझोतातल्या खेळाचा आपल्याकडे अनुभव खूप कमी असतो आणि अशा मुवमेंटला ह्या चुका होतात. जीवदान मिळालं ते जितेशला. इम्प्रुव्हायझेशन फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केलाय. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर 1 टप्पा घेऊन खणखणीत चौकार. जय श्रीराम मोराडे विरोधात श्री गणेश दहिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. बघा विनंती आहे टीम जय श्रीराम मोराडे टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय, त्यामुळे आपण देखील येऊन थांबा. कारण स्पर्धा दहिवलीची आहे, त्यामुळे दहिवलीचे सर्व खेळाडू इथेच उपस्थित आहेत. त्यामुळे टीम मोराडे आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस संपन्न करतोय. जर एखादा संघनायक नसला, मग तो दहिवलीचा जरी असला, तर देखील त्या संघाला पॅन्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. 3 षटकांकडे धावसंख्या 36 धावा धावफलकावर. 36 धावा धावफलकावर आहे 3 षटकाखेर. 3 गण्याच्या मोबदल्यामध्ये करंट रन रेट 12चा आहे. जितेश चांगली बॅटिंग करतोय, 21 तो खेळतोय. मागचे काही चेंडू त्याला स्ट्राईक मिळालं नव्हतं. इव्हन त्याच्यावर जेव्हा स्ट्राईक आलं त्याचा झेल सुद्धा सुटला होता. आणि बघायचा जीवनाचा फायदा तो कशाप्रकारे उचलणार जितेश. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 4 गोलंदाज चेतन आलाय. चेतन लाड. चेतन
क्या बात आहे, वॉट अ शॉट. चेतनला चिडवणारा हा षटकार होता. चेतनने झेल सोडला, त्याच्याच विरोधात षटकार, त्याच्या डोक्यावरनं मारला षटकार, 6 धावा. प्रॉपर कनेक्शन, ब्युटिफुल स्ट्रोक, ओव्हर पिच बॉल, स्ट्रेट टू द ग्राउंड. चेतनने मागच्या षटकामध्ये झेल याचा सोडला होता, त्याच्याच विरोधात मग बघतोय की षटकार मारलाय तो जितेशने. शॉर्ट पिच चेंडू आहे, असे चेंडू सोडत नाही जितेश. आसमान दाखवलंय, षटकार. का बॅटिंग करतोय मैदानावरती जितेश दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार आले. त्यामुळे आता भाऊशेठ राऊत देखील खुश झालेत, जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत, आणि त्यांनी सांगितलं 500 रुपयाचा कॅश प्राइज बॅटर जितेशसाठी. वॉट अ बॅटिंग. 2 चेंडू 2 षटकार. आणि राहुल तुझ्या माहितीसाठी याच गोलंदाजाने आता तो झेल मागच्या षटकामध्ये सोडला होता याच जितेशचा, आणि जितेश त्याला उत्तर देतोय. 2 चेंडू 2 षटकार मारलेत. धावसंख्या बोलली ती 48 वर. चला सामना सुरू करा. 48 लॉस ऑफ 3 इन द 4th ओव्हर. विकेट कीपर चेंज केलाय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ट्रॅक चेंज करतोय. राऊंड विकेट अटॅक करेल चेतन. रिव्हर्स अटेम्प्ट, व्हाट अ शॉट. अगेन हॉट शॉट ऑफ द मॅच. मॅग्निफिसंट बॅटिंग, डॉमिनेटिंग बॅटिंग, षटकार. साठी आता रात्र वैरायची आहे. सामन्याचा रिझल्ट बघूया काय लागतो. सामना कासवा सांगायच्या बाजूने जर लागला तर चेतनला झोप लागणार नाही. स्वीप करायचा प्रयत्न होता बिल पंचांकडे. चेंडू यष्टी सोडून जातोय. रनआउटची संधी नॉशाकिंग गेटला. इथे सुद्धा संधी ती हुकली आहे. इथे सुद्धा संधी हुकली आहे. पंचांचा इशारा लेग बाईचा. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, काहीतरी फटका नवीन बनवण्याचा प्रयत्न होता तो जितेशचा. लेग बाईची एक धाव, धावसंख्या 55. अप्रतिम बॅटिंग केली जितेशने. डॉमिनेटिंग स्टार्ट. जीवदान मिळालं त्याचा फायदा उचलला आणि याच चेतनच्या विरोधात हल्लाबोल केलाय. 2 षटकार, तिसरा षटकार त्याने मारला होता. सलग 3 षटकार. धावसंख्या 55. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. विकेट कीपरकडून थोडासा मिस झाला. नॉशाकिंग घ्यायला संधी आहे. रनआउटची दोन्ही आता मिस केली की काय बघूया. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. चेंडू सुटला होता चेतनच्या हातातून. आणि बघायचं तिसरे पंच यावर काय निर्वाळ देत आहेत. नॉशाकिंग घ्यायला फलंदाज बाद आहे की नाही. तिसरे पंच जतीन भोया चेक करतील. चेंडूची फेक झाली. चेतनकडनं चेंडू सुटला होता. पुन्हा त्याच्यावर कंट्रोल त्याने मिळवलं. यष्टीचा उद्ध्वस्त केला. पण बॅट्समन बघूया हा क्रिसच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न चेतन लाड करतोय. पण त्याचा कॉन्फिडन्स थोडासा खाली बघायला मिळतो. याचं कारण आपण बघितलं की चेंडूची फेक जेव्हा झाली चेतनने तो चेंडू व्यवस्थित कलेक्ट केला नाही. नॉट आउट. जीवदानावर जीवदान आणि 22ची एक धाव. पंचांचा इशारा 22चा. धावसंख्या अब तक 56, 56. जितेश ऑन स्ट्राईक. येस, ऍक्शन रिप्ले आपण बघूया. क्या बात आहे, क्या बात आहे. लान्स क्लुझरची आठवण झाली. असे रनआउट घेत असताना तोपर्यंत फलंदाज पोहोचला होता. हा ऑन साईडला दिलाय. थेट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वर अजून एक गगनटोला षटकार.
लेग बायच्या 2 धावा जर आपण कट केलं तरी आपण बघितलं की 24 धावा या खर्च केल्या त्या चेतन या षटकामध्ये. रवी खंबाळे यांच्याकडून पारितोषिक आले होते त्यांचे 500 रुपयाचं. जितेशने केली ही बॅटिंग, त्या बॅटिंगवर खुश होऊन मात्र हे 500 रुपयाचं कॅश दिलं जाईल ते जितेशला. जितेश पोहोचला 45वर. बघायचं स्पर्धेचं पहिलं अर्धशतक या पहिल्या दिवसात तुम्हाला बघायला मिळेल का जितेशच्या बॅटमधून. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 62. करंट रन आपण जर बघितला तर 15.5चा बघायला मिळतोय. तो बॅटिंग करत असताना मिताली 11 कासगाव संघाचा. झेल सुटल्यानंतर 4 षटकार ठोकलेत ते जितेशने. जितेश खेळतोय 45वर अवघ्या 14 चेंडूमध्ये. तर मयूर खेळतोय 7वर 4 चेंडूमध्ये. तर मयूरला एकच काम करायचं आहे, जितेशला स्ट्राईक आणायचं आहे कारण जितेशची बॅट जबरदस्त तळपली आहे. षटक क्रमांक 5. समोर ऑफर केला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण काहीच करू शकत नाहीये. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्याची ओळख येतो आमचं मंगेशजी मगर यांचं आगमन झालं आणि त्यांच्या साथीला महेशजी मगर यांचंही आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता. शफल झाला होता. फलंदाज भरपूर पुढे आला होता. आउटसाइड एज आपण बघितलं त्या ठिकाणी लास्ट मोमेंटला लेट कट खेळायचा प्रयत्न पण बरोबर त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिपमध्ये एक खेळाडू उभा होता. त्यावर विकेट काढली आहे या मुवमेंटला. ती गोलंदाज या षटकामध्ये ती म्हणजे आदित्यने आणि फलंदाज बाद होतोय तो मयूर. मयूर बॅक टू डगआउट. मयूरला तेच करायचं होतं. सिंगल काढून मात्र स्ट्राईक जितेश बघू शकता ॲक्शन प्लेमध्ये ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लास्ट मोमेंटला सोडायचा प्रयत्न केला होता मयूरने पण हलकीशी एज घेतली. चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये निघून गेला आणि ते मात्र फलंदाज बाद झाला. स्ट्राईक केला तर नवीन फलंदाज येईल. बॅटिंगसाठी येतो तो म्हणजेच जयेश टेंबे. 66 लॉस ऑफ 4 इन लास्ट ओव्हर. बघायचं अर्धशतक बघायला मिळेल का. नॉस्टाकी गेला तो फलंदाज थांबलाय. जो 45वर खेळतोय जितेश. बॉटम हँडचा वापर केला. एकदा तिथे कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट केले ते जितेशकडे. जितेश स्ट्रायकिंग यायला पोहोचतोय. बघायचं जितेश आधी चेंडूचे शिल्लक आहेत 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि बघायचं आहे त्याला 5 धावा करायच्या आहेत त्याचं अर्धशतक झळकवण्यासाठी. संघाची धावसंख्या 67. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. बॅटचं चुंबन घेतोय कारण त्याला जीवदान मिळालं. याच बॅटिंगने 4 षटकार ठोकले. त्याच खेळाडूच्या विरुद्ध ज्याने मात्र झेल सोडला होता चेतन लाड. आदित्य पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म वर विकेट. समोर जितेश. समोर ऑफर केला फटका. काय झोकात आणि काय धमाकात आपलं अर्धशतक झळकावलं. या स्पर्धेतलं पहिलं जितेशची हाफ सेंचुरी. वॉट अ शॉट अँड वॉट अ बॅटिंग. बघा प्रेक्षक म्हणतात बॅट वरती कर जितेश. ओह वॉट अ नॉक. वॉट अ बॅटिंग. आउटस्टँडिंग अँड अनस्टॉपेबल जितेश. जितेश टेंबे. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. धावसंख्येचा वेग वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतोय धावफलकावर 73. सर्वाधिक धावसंख्या आजच्या दिवसातली आजच्या रात्रीतली. बॅकफुटला गेला. हवेमध्ये चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आणि आता मात्र झेल पकडले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. फलंदाज बाद होईल. जितेशची विकेट मिळाली आहे पण त्या अगोदर मात्र ज्याप्रमाणे त्याने फलंदाजी केली अक्षरशः धूमधडाका घातला ग्राउंडवर. बेधुंद फलंदाजी केली. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. प्रत्येक गोलंदाजाने डॉमिनेट केलं आणि अप्रतिम फलंदाजी करताना आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 73वर आणि फायनली मात्र जितेशची विकेट काढली आहे. जितेशची बॅटिंग बघितली. जितेशची फलंदाजी बघितली. प्रेक्षकांनी जर आवडली असेल जर जोरदार टाळ्या होत्या या जितेशसाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. समोरच्या संघाला अक्षरशः दबावाखाली आणणारी फलंदाजी. एवढा जबरदस्त फलंदाज बघायला मिळाला तो जितेश टेंबे. बघा सर्व खेळाडू त्याचं स्वागत करतात त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतो ग्राउंडवर. आलाय तो हरेश लहाने. इनसाइड एज आहे. जास्त लांब जात नाही चेंडू आणि इथे मात्र विकेट. फलंदाज बाद होईल या ठिकाणी. शेवटचा निर्णायक चेंडू होता. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे म्हणजे त्याचे 74 धावा या धावफलकावर लागल्यात आणि 75चं लक्ष असेल मैदानावर ते सत्संग शिरगाव या संघासमोर. आणि बघायचं पंच धावसंख्येचा पाठलाग इथे कशाप्रकारे केला जाईल. कशाप्रकारे जितेश चेंबेडच्या फलंदाजीला उत्तर दिलं जाईल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया. ऐकूया बाबूशाचा आवाज. पण तत्पूर्वी आपण जाऊया व्यासपीठावर ज्यामध्ये टॉस केला जाईल. जय श्रीराम वराडे आणि त्याच्या विरोधात श्री गणेश दहिवली. तुम्ही बघू शकता ह्या बाईक्स
त्या 13 बाईक्सचा पहिल्यांदाच या दहिवली बदलापूरमध्ये दहिवली धमाका दहिवली चषक 2025 आणि या बाईक तुम्हाला बघायला मिळते. त्यात ते एकूण 13 बाईक आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्हाला हे पहिल्यांदा चित्र बघायला मिळतंय ते बदलापूरमध्ये. भालचंद्र खाडे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. त्यानंतर आपण सन्मान देखील करू. वराडी टीम कॅप्टन आपण या टॉस आपण करतोय. भालचंद्रजी खाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी आपण यायचं आहे. जय श्रीराम वराडे टीमचे कॅप्टन आपण या आणि टीम दहिवली केतन निहारे. चला केतन या आपण लवकर. चला विष्णू शिंदे. चला आपण आधी टॉस संपन्न करू. बघा जे बॅटर मैदानावरती दाखल होतात त्याला विनंती आपण विकेटवरतून धावू नका. आपण थोडंसं बाजूने धावा. चला टॉस आम्ही संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल दहिवली टीमचे कॅप्टन कॉल करतील. छापाचा कॉल छापा आहे. घरच्या मैदानावरती ते टॉस जिंकतीलच. खाडे साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय खरं तर टीम दहिवलीनं. सर्वप्रथम निर्णय काय? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. समोरचा संघ याच पंचक्रोशीतील संघ आहे. सराव थोडासा त्या संघाचा कमी आहे. विष्णू शिंदे आपण थांबा. त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. खरं तर या मॅचमध्ये ज्यावेळेस तुम्हाला लॉट्समध्ये कळालं असेल की समोर वराडे संघ आहे त्यावेळेस काय प्लॅनिंग आखली आहे? काय नाही. काय म्हणशील? खरं तर आपल्यासोबत केतन निहारे यंदाच्या सीझनमध्ये भरपूर फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. काय म्हणशील ही स्पर्धा तुम्ही भरवली आहे, स्वतः आयोजक आहात, ही स्पर्धा भरवत असताना किती मेहनत घेतली काय सांगशील? मेहनत तर खूप घेतले. चला हरकत नाही आहे. विष्णू शिंदे आपण या आपण. चला विष्णू देखील नाही आहेत. टॉस जिंकला इथून टीम श्री गणेश दहिवलीनं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम वराडी संघाला. त्यामुळे आता आपण सन्मान करतोय. मी भालचंद्र खाडे साहेबांना विनंती करेल आपण या आपला शुभ असते आम्ही आज सन्मान करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर बाजी सभापती भाऊशेठ राऊत इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय या मंचावरती. या आपण आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. एक सुंदर मोमेंटो या स्पर्धेची गोड आठवण आणि मायची प्रेमाची आपुलकीची भगवी शाल देऊन आपण इथे मात्र सन्मानित करतोय भाऊशेठ राऊत यांना. जेव्हा जेव्हा भाऊशेठ राऊत उपस्थित असतात नेहमीच हास्यमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. हास्य सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. तदनंतर आपण राजेंद्र राऊत साहेबांचा सन्मान या मंचावरती करतोय. या राजेंद्रजी राऊत यांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. भालचंद्र खाडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर बहारामजी मस्कर आपणास विनंती आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हा सन्मान या मंचावरती होतोय. तदनंतर आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडली जातील बाबूशाह सर. धन्यवाद. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया राहुल सर. चलेंगे मुकाबले की तरफ है जहाँ पर देखिए बहुत बड़ा टारगेट यहाँ पर सेट किया गया. यहाँ पर खास करके देखिए बात करेंगे यहाँ से
हाँ 75 देखिए वाइट का इजाफा देखिए 75 रनों का टारगेट है और क्या बल्लेबाजी, लाजवाब यहाँ पर बैटिंग दिखाई यहाँ पर जितेश तेम्बे देखिए यहाँ से कितना समंदर की तरह हमारी है पहचान और ऊपर से है शांत है, अंदर से है तूफान। 19 पर कैच छोड़ा गया था और उसके बाद देखिए 5 छक्के दागे और उसके बाद देखिए जवाब यहां से मिलता हुआ भाई यहाँ पर ईट का जवाब पत्थर से देखिए यहां से हवा हवाई हवा हवाई हवा हवाई और गेंद को छक्के के लिए उड़ाई। कहते ना सक्सेस पाना है तो फिर एक्शन की जरूरत है यहाँ से, लेकिन देखते हैं अब एक्शन के बाद रिएक्शन क्या आती है यहाँ से। समीर दादा राउत देखिए देख सकते हैं कासगांव के लेजेंड खिलाड़ी, एक अच्छे ऑर्डर नजर से बहुत करीब हमारे, वेलकम आपका भी स्वागत है यहाँ से। और देखिए जिस टूर्नामेंट की देखिए आज चर्चा सिर्फ बदलापुर में नहीं, यहाँ से पूरे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में चलता हुआ और बदलापुर में देखिए सीजन भी नाइट का बारिश हुआ है। अभी भी देखिए बहुत सारा प्रतियोगिता आना बाकी है, लेकिन इस वक्त की सबसे बड़ा बिग शो छक्का खाने के बाद देखिए कमाल की वापसी, लेन को देखिए थोड़ा दूर रखा यहाँ से और बल्लेबाज दूर से खेल गए यहाँ पर, लेकिन ये गेंद थोड़ा सा कम खेलना होगा। कहते ना शराब में अगर जहर मिला दो तो उसका इलाज है, अगर खाने में भी जहर मिला दिया तो उसका भी इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं यहाँ पर। 75 तक पहुंचने हैं तो फिर डॉट गेंद कम खेलना होगा यहाँ से। दूर से खेला हुआ यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर तैनात था, लॉन्ग ऑफ देखिए बाउंड्री लाइन पर, जब तक देखिए गेंद वापस आता तब तक देखिए एक सिंगल आता हुआ यहाँ से और एक सिंगल से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 9 रन। देखिए यहाँ से प्रति ओवर की बात करेंगे तो यहाँ से 15 के औसत से रन बनाना होगा और औसत एवरेज से बल्लेबाजी कीजिए भाई यहाँ पर। कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है, लेकिन देखते हैं ये टारगेट से क्या आसान तो नहीं रहेगा, लेकिन कठिन है यहाँ से, लेकिन क्या कठिन को यहाँ पर आसान बनाएंगे ये आने वाला वक्त ही बताएगा। यहाँ से तैयार गेंदबाज और बैकफुट से देखिए कट खेला यहाँ पर, शॉर्ट पॉइंट पर गेंद को रोका गया, एक सिंगल आता हुआ, सिंगल डबल से तो काम तो चलेगा लेकिन बातें नहीं बनेगा भाई यहाँ से। कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 बरसना पड़ेगा, लेकिन हम नहीं चाहते जो आसमान पर बादल है वो बरसे भाई। नहीं थोड़ा सा क्लाइमेट देखिए वातावरण ठंड दिख रहा है, इसका मतलब महाराष्ट्र में कहीं ना कहीं बूंदाबांदी हुआ है। क्लाइमेट देखिए शाम को परब सर हमने देखा कितना हीटिंग गर्मी था यहाँ से। नहीं देखिए टूर्नामेंट देखिए और बड़े अच्छे हैं दिल से और शायद उनके लिए सब है कुछ अच्छा होगा यहाँ पर लपेट के लिया, क्योंकि क्लाइमेट बदला है। गौरव सावंत सर बारिश हुआ है, आप ही बता सकते हो कहाँ पर महाराष्ट्र की बारिश हुई है। विष्णू शिंदे आपण कुठे असाल तर आपण मंचावरती या। विष्णू शिंदे सर आपण कुठे असाल तर आपण मंचावरती या। टीम वराडेचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती आपण एक सन्मान करतोय। मी जय साहेब यांना विनंती करेल आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। पिंटे शेठ गडगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अजय सरांचा सन्मान करतोय। जय साहब आपको आना है, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं। पिंटे शेठ गडगे इनके माध्यम से आपका हम स्वागत करके इस प्रतियोगिता के माध्यम से थैंक यू सो मच। चलिए बात करेंगे हरीश दादा राउत देखिए इनकी तरफ से खास करके जो बल्लेबाजी यहाँ पर किया थे जितेश तेम्बे देखिए इनके लिए यहाँ पर एक कैश प्राइज है 1000 रुपया हरीश दादा राउत यहाँ से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए पहला ओवर यहाँ पर 11 रन आया है, लेकिन अभी भी देखिए 24 गेंद 64 की जरूरत है। कहते ना कामयाबी हाथों की लकीरों में नहीं माथे के पसीने में होती है। अब पसीना बहाना होगा, तभी तो मैंने बताया कि बारिश कहाँ हुआ होगा ये गौरव दादा सावंत से पूछ सकते हो, क्योंकि माथे के पसीने से मेहनत करते हैं। महाराष्ट्र के हर कोने से लेकर महाराष्ट्र के बाहर इन्होंने अपना लाइव टेलीकास्ट को पहुंचा, इस क्रिकेट को दूर दूर तक पहुंचाने के कामयाब हासिल किए यहाँ से। आज तो देखिए बहुत सारा लाइव वेबसाइट आ रहे हैं, सब अच्छे काम कर रहे हैं, अच्छी बात है, लेकिन जिसमें देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव है इनकी जेकर चर्चा, क्योंकि सबसे पहले इन्होंने इस टेनिस क्रिकेट आगे लेकर जाने के लिए खूब मेहनत डाले भाई। व्हाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा 6 रन आता है यहाँ से, एक एक रनों से देखिए स्कोर तो आगे पहुंचेगा, लेकिन मंजिल तक पहुंचने के लिए बल्ले से रन बनाना होगा भाई। जो जितेश तेम्बे ने देखिए यहाँ पर काम किया था यहाँ से, कहते ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने मार डाला। विशाल हर्षद सेले से बच गए थे, लेकिन जितेश की बल्लेबाजी, एक कैच
मैच का पासा पलटा था। और ये डॉट गेंद है कि भाई ये गेंद कम खेलनी होगी। कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। यहाँ टीम को जरूरत है रनों की भाई। यहाँ से सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए भाई। यहाँ से सिर पे देखे सपना देखने से आप हकीकत नहीं बदल सकते हो। यहाँ से बातों से नहीं भाई, रातों से लड़ना होगा। ये देखे गेंद कहाँ जा रहे हैं, बल्ला कहाँ घुमा रहे हैं। गेंद ऑफ स्टंप के बाहर निकल रही है और आप जगह से खड़े खड़े बल्ला घुमा रहे हो भाई। मंजिल तक पहुंचने के लिए हमें वहां तक पहुंचना पड़ेगा। खुद बे खुद मंजिल नहीं आकर पहुंचता है। कहते ना कोशिश करने वाला जितना छोड़ देता है और इंतजार करने वाले को उतना मिलता है। बहुत बढ़िया लेंथ भरे गेंद देखे, उछाल भरे गेंद यहाँ से जितेश तेंबे देखिए। अब तो बल्लेबाजी में तो उन्होंने दिखाई थी, अब गेंदबाजी में कहते ना अगर समंदर ही आपका रास्ता है तो फिर समंदर में छलांग लगाना होगा, क्योंकि जगह पर किनारे पर बैठकर आप ये मैच को जीत नहीं सकते हो, बस हार की तमाशा देख सकते हो। क्योंकि आपके लिए जो रास्ता है ना, मंजिल है ना, ये समंदर। क्योंकि जितेश ने एक समंदर तैयार किया है। अब नाव में बैठकर भाई जाल फेंकने से कुछ फायदा नहीं है, जगह पे बैठकर बल्ला घुमाने से। सर में कफन बांध भाई, सर में कफन बांध ले। यहाँ पर है कहते ना नया दिन नई बात है, कल हारे ये छोड़ दीजिए, आज से नई शुरुआत कीजिए। बहुत बढ़िया देखिए, कहा जाए तो निश्चित दूसरी यहाँ पर है तीसरा टीम। देखिए यहाँ से एक कहा जाता है गढ़ जो बनाया गया है, लो गढ़। देखिए ये गढ़ यानी सबसे, देखिए यहाँ से जो लॉर्ड्स की बात करेंगे ना, छठा लॉर्ड्स। देखिए मैं क्रिकेट में कभी किसी कम नहीं मानता हूँ, क्या छूटा है यहाँ से, लेकिन जो जितेश का क्या छूटा था 19 के ऊपर है, लेकिन उसके बाद उन्होंने 5 छक्के लगाए थे, 51 रन बनाए थे। तो ये क्या छूटने के बाद क्या ये उस तरह से बल्लेबाजी कर सकते हैं? जितेश देखिए बहुत सारे टीम के सामने अच्छी बल्लेबाजी की है, यहाँ से ताकत है, काबिलियत है। सोनार पड़ा जैसी टीम के सामने भी देखिए तहस नहस किए हैं। शामिल लीजिए, जोई ले लीजिए इस विभाग में। देखिए यहाँ से ऊपर जाकर जब खेलते हैं यहाँ से समीर दादा राव देखिए मौजूद है, उनकी टीम है, बेनिफिट फायदा यही मिलता है इन्हें यहाँ से। और यहाँ देखिए ओवर कंप्लीट हो गए यहाँ से, लेकिन पिछला 2 मैच लेके तीसरा मैच देखिए भाई, मैच थोड़ा तो ऐसा बन जा जहाँ हम भी थोड़ी कमेंट्री में जान डाल सके, दर्शकों को थोड़ा सा मनोरंजन दे सके भाई। गौरव सावंत सर देखिए बहुत सारे नए नए किताबें लेकर आए हैं, शायरी लेकर आए हैं, लेकिन मैच अभी तक वो नहीं बन पा रहा है यहाँ से। क्योंकि 2 ओवर कंप्लीट हुआ, लगा पहला ओवर में कि कुछ रन बनेगा, लेकिन जितेश तेंबे ने देखिए आते ही मैच का मूड ही बदल दिया है, रूम में बदल दिया यहाँ से। लेकिन अभी भी कहूँगा 18 गेंद बचा है भाई। कहते ना एक आग अच्छी ओवर मैच का हालत बदल सकता है। क्या ये काम करेंगे? नहीं तो हम डीजे की तरफ जाएंगे भाई। तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। यहाँ पर इसलिए तो कहा जाता है मायूस मत हो, तू वो कर सकता है। ओ ये चलिए यहाँ पर बल्ले का लिया था बाहरी किनारा, किस्मत का तो मिला है सहारा, लेकिन से ये सहारा कितना बड़ा रहेगा। मुकाबला देखिए लगभग यहां से कुल टोटल की बात करेंगे। कुल टोटल देखिए यहां से 15 रन बनाए, लेकिन से अभी भी यहां से बात कर लेंगे। इस बार देखिए खींचकर मारे हैं, फील्डर से दूर है, यहां से फ्लाइटेड 6 रन है यहां से, लेकिन इस ओवर को लंबा बनाना होगा।
लेकिन छक्के लगाने के बाद बैटर खुश नहीं है। जैसे कहते ना, शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचे शादी से खुश नहीं, तो बैटर उसी तरह से छक्के से खुश नहीं। मैच दूर है लेकिन 2-3 छक्का लगाना होगा, कम से कम एक आध ओवर को देखिए 25 या 27 रनों का ओवर है, और मुझे लगता है शायद यही ओवर बना सकते हैं। अभी 3 गेंद बचा है। स्कोर देखिए यहाँ से 22 रन बनाए, यहाँ से 22 रन बनाए, लेकिन मंजिल अभी दिल्ली देखे दूर है यहाँ से। और बैटर की बात करेंगे, स्ट्राइक पर है आकाश तोस्कर। देखिए यहाँ से आकाश क्या देख रहे हैं भाई, आसमान को क्यों देख रहे हैं, बस कबूतर उड़ाने के काम कीजिए। आकाश के लिए देखिए थोड़ा सा फील्डिंग बदलाव किया जा रहा है, यहाँ से बड़ा हिट तलाश करनी होगी यहाँ से। नहीं भाई, यहाँ से फंस रहे हैं आकाश से, लेकिन मुझे लगता है अब जो कुछ करना है शायद है प्रणव लाद को थोड़ा सा करना होगा यहाँ से। 2 भी छक्का लाते हैं ना, थोड़ा मैच का मोमेंट बनेगा यहाँ से। 23 रन बनाए, अगर 2 छक्का आता है तो फिर 30 के ऊपर जाते हो ना, फिर आखिरी 12 गेंद में देखिए 40 या 42 बनता है। लेकिन उसके लिए प्रणव लाद देखे इन्हें थोड़ा सा वो इनिंग खेलना होगा जो इनिंग्स खेले थे यहाँ पर जितेश तेम्बे। देखे यहाँ से मैं ये नहीं कहूंगा कि आसान है, लेकिन थोड़ा कोशिश करना चाहिए यहाँ से। अरे चले खिंचकर मारा, यहाँ से उछाल लेता हुआ और 4 रन आता हुआ। प्रणव लाड देखिए यहाँ से बता रहे भाई, यहाँ से कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, और हिम्मत ना हारी गुरु मैदान पर अभी तक है, आदत तो है मेरी लड़ने की। इसलिए कहते ना जिंदगी में रिस्क और रिस्की होना बहुत जरूरी है, और जहाँ रिस्क है वहाँ जीत भी फिक्स है। लेकिन देखते हैं यहाँ से प्रणव लाड अभी तक रिस्क ले रहे हैं, अभी भी 1 गेंद बचा है यहाँ पर। स्कोर 27 रन है यहाँ से, जो हमने बात छेड़ा था क्या 30 के ऊपर लेकर जाएंगे, बड़ा हिट लगा कर यहाँ से। नहीं, यहाँ देखिए बड़ा हिट नहीं लगा, बड़ा विकेट गिरता हुआ यहाँ से। इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और प्रणव लाड के विकेट गिरने के साथ साथ है यहां से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद। वापस बुलाया गया यहाँ पर, और मैच के देखिए यहाँ से रुख बदलने, यहाँ से बहुत सारी गलती देखिए जहाँ आपने क्या छोड़ा, उसके बाद देखिए 19 पर देखिए जितेश का जहाँ विकेट है सुरक्षित रहा, लेकिन उसके बाद देखिए उन्होंने 5 छक्का लगाकर 51 रनों का इनिंग्स के लिए। वही जितेश के ओवर में बात करेंगे, रन केवल 3 रन बनाए थे जब पहला ओवर आए थे। चलिए ओके भाई, चौका तो यहाँ पर आ रहा है, लेकिन से एक चौके छक्के से काम नहीं चलेगा। यहाँ पर देखिए बात करेंगे 44 का जरूरत है अभी भी यहाँ से, लेकिन डर है भाई यहाँ से।
कहीं डर पैदा कर सकता है बैटर से। और खींचकर मारा है फील्डर से यहां से भाई, और एक सफलता देखिए हाथ लगता हुआ यहां से। कहते ना तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूं, पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं। और जब जब बड़ा हिट खेलने गए यहां पर तब तब विकेट गिरता हूं यहां से। विकेट नंबर सेकंड। ये स्कोर देखिए यहां से रुका है। अब देखिए थोड़ा सा चलिए यहां से बात करेंगे। टोटल देखिए निराश कर रहा है भाई यहां से, रन नहीं देखे यहां से न्यू बैटर से। और जितेश देखिए पूरी जान डाल दी भाई यहां से, और जितेश ने देखिए अपने प्रदर्शन से दिखाते हुए यहां से कमाल के देखिए ड्राइव यहां से। और बदलापुर में देखिए बहुत सारी टूर्नामेंट देखिए जहां पर बारिश हुई टूर्नामेंट का, अभी भी देखिए काफी सारा टूर्नामेंट हुए इंतजार है, लेकिन बड़ा बिग शो देखिए यहाँ पर खिलाए जा रहे हैं। और इस सीजन में थोड़ा सा देखिए बात करेंगे, जगन्नाथ स्मृति ट्रॉफी देखिए मिस किए, लेकिन आने वाला साल बड़ा तेज से धुआं। और इस वक्त देखिए बदलापुर की सरजमी के सबसे बड़ा शो बदलापुर ने मैं कहूँगा 98 रायगढ़ से यानी महाराष्ट्र के यहाँ से इस वक्त 12 बाइक के साथ है, 13 बाइक है, खास करके मालिका भी है। ठीक. याच दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ आमचे बारमजी कांबरे साहेबांकडून देखील 1000 रुपये कॅश प्राईज आहे जितेशसाठी, आणि रवी खांबाळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झाले, त्यामुळे त्यांचे आभार. जितेशसाठी कॅश प्राईज देतात कारण त्याने भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. याच दरम्यान आमचे ॲडव्होकेट दर्शनजी सुरोश यांचं आगमन झालं, विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. चलिए जीत के लिए यहाँ से देखिए बात करेंगे 6 गेंद देखिए यहाँ से अगर 12 या 22 होता तो हम कह सकते थे आसान हो सकता था। देखिए थोड़ा कासगांव टीम को शौक लगा भाई यहाँ से, क्योंकि इशारा कर रहे थे कितना चाहिए भाई, 42 बहुत है दूर। 16 साल के गेंदबाज है भाई यहाँ से। चलिए पहले बात करेंगे 16 साल का अगर खिलाड़ी कहा जाए तो शर्माता था, घर से बाहर नहीं निकलता था। आजकल तो 16 साल का लड़का क्रिकेट के मैदान में छोड़िए हर मैदान में जीत के आ जाता है। वराटे गावचे उद्योजक आमचे पिंटशेट गडगे यांचे जवळचे मित्र आहेत विजय धुळे यांचं आगमन झाले, तर विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विजयजी धुळे आपल्यास विनंती या आपण मंचावरती, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चमचमणाऱ्या 13 बाईक आपल्याला पार मिळतील, 12 बाईक आहेत आणि एक स्कूटी आहे. मन ऑफ द सिरीज साठी ऑन साइडला खेळला मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घट्या के संग संग बॉल चालला मारून लाईनच्या बाहेर दंग षटकार. से इस टूर्नामेंट में देखिए 4 चांद लगा यहाँ पर है। अब परस्पर एक तो बात है यहाँ से इस मैदान पर आते ही एक चीज देखने को बड़ा अच्छा लगा, यहाँ से विकेट गिरा यहाँ से। कहती ना जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद और उतना खूबसूरत ये प्रतियोगिता। भला आज देखिए मुकाबला थोड़ा सा एक तरफा चल रहा है समीर दादा, लेकिन से इस टूर्नामेंट की बात करेंगे लेवल देखिए यहाँ से आपको आगे आगे और बेहतर देखने को मिलेगा। अब चाहते कि आगे भी मुकाबला कुछ अच्छा बने यहाँ से, और दिन पे दिन देखिए और जो ग्रामीण के खिलाड़ी हैं बदलापुर के लीजिए या भिवंडी से लीजिए, रायगढ़ से लीजिए, टम्बोली लीजिए, ये आपको आगे आगे और देखने को मिलेगा और खूब मजा आएगा भाई यहाँ से। ये मेहनत है भाई यहाँ से, खास करके हमारे यहाँ से बालकृष्ण दादा मुंडे लीजिए, यहाँ पर संचालक देखिए कृषि उत्पन्न बाजार समिति देखिए उल्लासनगर है, और उनके साथ देखिए 2 जोड़ी देखिए ऐसे यहाँ पर है गजेंद्र गड़गे सर लीजिए उद्योजक और निखिल चौहान सर लीजिए यहाँ पर है उद्योजक, और उनके साथ साथ देखिए बात करेंगे
पूरी टूर्नामेंट की बात करेंगे ત્યાં पर हमारे प्रतीक दादा लीजिए, कैलाश दादा लीजिए, दिगंबर दादा लीजिए या हमारे राजेश जी हजारे लीजिए, प्रतीक दादा खड़ा हो देखिए यहाँ पर, संदेश दादा लीजिए, महेर दादा काठोली लीजिए। सभी ने देखिए खूब मेहनत लिया है, तभी तो मेहनत रंग ला रही है। यहाँ से कहते ना जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान रहता है। कारण एक है यहाँ पर परब सर, मैच थोड़ा एक तरफा है, इसलिए हम थोड़ा सा चर्चा यहाँ पर देखिए। अभी रन आकर कुछ फायदा नहीं है भाई, पहले आना चाहिए यहाँ से। और कहते ना किसी के कान में हीरा तो किसी के नाक में हीरा, अरे उससे ले क्या हमें लेना देना। हमारे पास देखिए बालकृष्ण दादा मुंडे एक हीरा, मन शांत तन शांत देखिए यहाँ से, लेकिन समंदर के जैसे है दादा का रुतबा, ऊपर से एहसान अंदर से तूफान। मैदान में भी मुझे लगता है उतरेंगे। घर की टीम खेल रही है भाई यहाँ से, श्री गणेश दईवली टीम है और श्री राम वराड़ी देखिए बात करेंगे। श्री राम देखिए वराड़ी टीम इस नाम से अब मुकाबला को देखिए झोली में एकदम से डाल दी। यहाँ से खास करके बात करेंगे यहाँ पर से मिताली 11 देखिए बात करेंगे। टिंग डंग कसगांव टीम है, मिताली 11 देखिए इस नाम ने काफी दम है। आर्यन भुईर देखिए कसगांव के डेट ओव्हर के देखिए स्पेशलिस्ट गेंदबाज है। चेक खर तर मी आताच उल्लेख केला होता की आमचे ॲडव्होकेट साहेब दर्शनजी सुरुशे साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं फक्त आगमन नाही झालं तर त्यांनी सांगितलंय की या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील एक बाईक त्यांनी पुरस्कृत केले, त्यामुळे त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करतोय एकदा दर्शनजी सुरुशे यांच्यासाठी। सचिनजी टेंबे यांच्याकडून देखील जितेशसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आपण केक कट करतोय, डीजे मास्टर आपण रेडी राहा। किशोरजी सुरेश यांना विनंती करेल आपण या आपण आज वाढदिवस सोहळा इथे संपन्न करतोय। कॉर्डलेस माईकला थोडासा आवाज दे आणि मॉनिटरचा आवाज देखील थोडा वाढव। वसंत लहाने यांच्याकडून देखील 500 आहेत जितेशसाठी। सचिनजी टेंबे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज